नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ सरफेस या टॉपिक मधला आणखीन एक प्रॉब्लेम स्पेसिफिकली हा प्रॉब्लेम आहे कोनशी रिलेटेड. तर कोनची डेव्हलपमेंट कशी असते आणि कोनची डेव्हलपमेंट तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन हा जो कोनिकल शेप आहे, कोनिकल शेपमधून अजून एक इथं सर्क्युलर शेप काय केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. आणि इथे या सर्क्युलर शेपमध्ये एवढं मटेरियल त्या कोनमधून रिमूव्ह केलेलं आहे. तर अशा सिनेरिओमध्ये, अशा कंडिशनमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे. तर डायमेन्शन त्यांनी दिलेली आहेत. प्रॉब्लेम स्टेटमेंट परत एकदा वाचतो मी. कंप्लीट द डेव्हलपमेंट ऑफ कट कोन ॲज शोन इन द फिगर. तर कट कोन एवढ्यासाठी म्हटलेलं आहे कारण हा ओरिजिनल जो कोनिकल शेप आहे, त्या कोनिकल शेपमधून हा एवढा असा सर्क्युलर पोर्शन जो आपल्याला दिसतोय, हा कट केलेला आहे. तो एवढं मटेरियल तिथं नाहीये, एवढा ऑब्जेक्ट तिथं नाहीये. तर हे असं असताना आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. सो डायमेन्शन त्यांनी दिलेली आहेत. 50 हा त्या कोनचा बेस डायमीटर आहे. 60 ही हाईट आहे. आणखी हा जो सेंटर आहे पर्टिक्युलर सेंटर म्हणजे जर मी ही एज अशी पकडली, तर या बेस लाईन पासून 30 मिलीमीटर हाईट वरती हा सेंटर आहे आणि हा सेंटर पकडून मग रेडियस 20 असणारा सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि तेवढा पोर्शन काय केलेला आहे, कट केलेला आहे. अशाच कंडिशनमध्ये आपल्याला काय करायची आहे, डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे. प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार? सगळ्यात पहिल्यांदा मी हा ऑब्जेक्ट जसा त्याने दिलाय तो जसाच तसा कॉपी करतो. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. इथे कुठेतरी मी त्याला घेतो. कंट्रोल एस. आता हा जो आहे हा आपल्याकडं फ्रंट व्ह्यू आहे. आता सगळ्यात पहिला इथंच आपल्याला टॉप व्ह्यू ड्रॉ करून घ्यावा लागेल. ठीक आहे. सो टॉप व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी मी काय करतो, सगळ्यात पहिला आपण एक रेफरन्स लाईन क्रिएट करून घेऊया आणि त्या रेफरन्स लाईन वरती तो कोण रेस्ट आहे असं आपण अझूम करूया. सपोज ही मी ती रेफरन्स लाईन ड्रॉ केलेली आहे. ही रेफरन्स लाईन आहे ती. ह्या रेफरन्स लाईन वरती तो कोण रेस्ट आहे. सो दॅट सरफेस तो कोन जो आहे इट इज रेस्टिंग ऑन HP आहे. आता प्रोजेक्शन लाईन मी ऑलरेडी इथं असे लेयर क्रिएट करून घेतलेले आहेत. हा, तर तुम्ही सुद्धा तसे लेयर क्रिएट करून घ्या. लाईन वेट, कलर जे जसे रिक्वायर्ड आहेत तसे मी क्रिएट करून घेतलेले आहेत. प्रोजेक्शन लाईनमध्ये आलो, मी लाईन्समध्ये आलो आणि इथून खाली मी त्याचं प्रोजेक्शन ड्रॉ करून घेतो. राईट क्लिक एंटर, ऑर्थो मोड ऑन ठेवा. राईट क्लिक रिपीट लाईन, या पॉईंट पासून खाली राईट क्लिक एंटर. त्याच्यानंतर तो जो अपेक्सचा पॉईंट त्याने दिलेला आहे, अपेक्सचा पॉईंट हा पर्टिक्युलर पॉईंट, या पॉईंट पासून इकडे खाली राईट क्लिक एंटर. ठीक आहे. तर मी हे प्रोजेक्शन्स ड्रॉ करून घेतलेले आहेत. आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की डायमीटर किती आहे, 50 आहे. त्यामुळे मी आता इथं सर्कलमध्ये आलो. डायमीटर आहे 50. सो सेंटर डायमीटर सिलेक्ट केलं मी. आणखी इथं ठेवून मी त्या ॲक्सिसच्या लाईनवरती ठेवून मी डायमीटर किती सांगितलं त्याने, 50. सो 50. सो 50 डायमीटर असणारा मी सर्कल ड्रॉ करून घेतला. कंट्रोल यस. ॲक्च्युली हा आपला ऑब्जेक्ट आहे. म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये दिसताना आपल्याला हा असा सर्कल दिसेल. कंट्रोल यस. आता आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठी पॉइंट्स लागतात आणि हा इथं जो सरफेस आहे हा कर्वड सरफेस आहे. इव्हन इथं सुद्धा हा जो सरफेस आहे हा कर्वड सरफेस आहे. मग सगळ्यात पहिला मी कोणती गोष्ट करेन, तर हा जो सर्कल आहे ते पॉइंट्स लोकेट करण्यासाठी हा सर्कल मी काही इक्वल भागात काय करतोय, डिवाइड करतोय. हा, सो डिवाइड करण्यासाठी सगळ्यात पहिला इथे युटिलिटीजमध्ये या. युटिलिटीजमध्ये येऊन इथं पॉईंट स्टाईलमध्ये एक पॉईंट स्टाईल मी सिलेक्ट केली. ही आणखी पॉईंट साईज मी त्याला सपोज 2 दिलेली आहे आणि ओके केलेला आहे. आता डिवाइड कमांडचा मी उपयोग करतो. DIVIDE. स्क्रीनवरती मी डिवाइड टाईप केलं. सिलेक्ट ऑब्जेक्ट, मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि मला सपोज त्याला 12 भागात डिवाइड करायचं आहे. सो इथं दिसतात तुम्हाला 12 छोटे छोटे पॉईंट काय झालेले आहेत, क्रिएट झालेले आहेत. कंट्रोल यस.
आपल्याला नंबरिंग करून घ्यायचं आहे. सो नंबरिंग करण्यासाठी इथे मी टेक्स्ट कमांडमध्ये आलो. सिंगल लाईन टेक्स्ट एकदाच मी सगळं इथे नंबरिंग खाली लिहून घेतो. इथं सपोज मला नंबरिंग करायचं आहे. टेक्स्ट हाईट सपोज 2.5, रोटेशन अँगल 0. कॅप्स लॉक ऑन करून मी नावं देतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणखी 12. ठीक आहे. ही नावं आपल्याला इथं यूज करायची आहेत. ते सोडून आपल्याला इथं असणारा अपेक्सचा पॉईंट ओ आहे आणि इथं खाली तिथं बेसचा पॉईंट असेल तो ओ आणि ओ डॅश हे सुद्धा नाव द्यायचं आपल्याला. ओ आणखी ओ डॅश हे नाव दिलं. हे सोडून अजून कोणतं नाव लागेल आपल्याला? ठीक आहे. हे आपण काय केलेले आहेत? बॉटमचे जे काही नंबरिंग लागणार आहे आणि अपेक्सचं नंबरिंग लागणार आहे ते करून घेतलेलं आहे. 2 वेळा एंटर केलं मी. ठीक आहे. आता हे जस्ट मी काय करतो? ह्याला मी तसंच ठेवतो. पुन्हा सपोज मला त्याचा उपयोग करावा लागत असेल तर नंबरिंगनुसार मी स्टार्ट करतो इथून. सो हा पॉईंट 1 अर्थ मोड बंद करा. पॉईंट 1, हा पॉईंट 2, हा पॉईंट 3, हा पॉईंट 4, हा पॉईंट 5, हा पॉईंट 6, हा पॉईंट 7, 8, 9, 10, 11 आणखी 1 ते 12 नंबरिंग मी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिसणारा त्याचा अपेक्स लोकेट करायचा आहे. त्यासाठी मी डोनट कमांडचा उपयोग करतो. डोनट एंटर. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर सपोज 1 दिला मी. एंटर. आणखी मला ह्या अपेक्स लोकेट करायचा आहे. फक्त मी ह्या काय म्हणतो आउटर सरफेसवरती आल्यानंतर मला इथं तो जॉमेट्रिक सेंटर त्याचा दिसेल. तोच म्हणजे काय असेल? अपेक्स पॉईंट असेल. कंट्रोल यस. हाच पॉईंट म्हणजे काय आहे? ओ आहे आणि हाच पॉईंट म्हणजे काय आहे? ओ डॅश आहे. ओ हा अपेक्स आहे आणि ओ डॅश हा बॉटमला असणारा सरफेस आहे. आता मी काय करतोय बेसिकली इथं जे मी नंबरिंग करून घेतलेलं आहे हेच नंबरिंगच्या प्रोजेक्शन्स लाईन मी टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ करून घेतो. पुन्हा मी लाईन कमांडमध्ये आलो. सो लाईन कमांडमध्ये येऊन 1 ची लाईन ऑलरेडी इथे प्रोजेक्टेड आहे. आता अर्थमोड ऑन करून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आपल्याला. 2 पॉईंट मधून पास होणारी 12 पॉईंट मधून पास होणारी लाईन मी व्हर्टिकली ड्रॉ करतोय. इथेपर्यंत ड्रॉ केली. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. 3 पॉईंट मधून पास होणारी 11 पॉईंट मधून पास होणारी लाईन व्हर्टिकली वरती. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. 4 आणि 10 मधून ऑलरेडी लाईन आहे. ओ ओ डॅश मधून आहे. 5 मधून 9 मधून जाणारी लाईन मी ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक एंटर. त्याच्यानंतर 6 आणि 8 मधून पास होणारी लाईन 6 आणि 8 मधून पास होणारी लाईन व्हर्टिकली. राईट क्लिक एंटर. कंट्रोल यस. ठीक आहे. आता ह्या ज्या मी लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत अननेसेसरी लाईन मी ट्रिम करतो. कन्फ्युजन नको. त्याच्यानंतर ही लाईन अननेसेसरी आहे. ही लाईन अननेसेसरी आहे. ही लाईन अननेसेसरी आहे. अननेसेसरी लाईन मी ट्रिम करतोय. ठीक आहे. ठीक आहे. इथे एक राहील. ठीक आहे. कंट्रोल यस. आता मी फक्त काय करतो हा वरचा अपेक्सचा पॉईंट इथं जे प्रोजेक्शन्स आहेत आलेले आहेत त्यांना कनेक्ट करतोय. अर्थमोड आता मी बंद करतो. इथून इथं राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. पुन्हा अपेक्स इथं आहे. इथून इथं राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. पुन्हा अपेक्स पॉईंट टू इथं राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. हा पॉईंट टू इथं राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. इथून इथं आहे. राईट क्लिक एंटर. इथून एक प्रोजेक्शन राहिलं डिलीट झालं चुकून कदाचित. इथून ते प्रोजेक्शन 11 पॉईंट पासून इथं होतं.
राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, पुन्हा या पॉईंटपासून ते इथं असेल. राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. ठीक आहे. तर अपेक्स पॉईंट मधून आपण काय करून घेतलं, ह्या अशा इन्क्लाइन लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आणि आता करस्पॉन्डिंग इथं टॉपला जे मी नंबरिंग केलेलं आहे तेच नंबरिंग इथं, सॉरी, इथं टॉप व्ह्यू मध्ये जे मी नंबरिंग केलेलं आहे हे मी इथं आता फ्रंट व्ह्यू मध्ये नंबरिंग देऊन घेतो. सो नंबरिंगसाठी पुन्हा इथं जे आहे मी कॉपी करतो, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, इथं जवळ ठेवतो मी त्याला. मी त्याला ड्रॅग करेन आता. तर 1 नंबरचा पॉईंट म्हणजे कुठला आहे, हा 1 नंबरचा पॉईंट आहे, हा 1 नंबरचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर 2 आणि 12 एकत्र आहेत, 2 आणि 12. सो 2 नंबरचा पॉईंट इथं आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा पॉईंट 2 जिथं आहे तिथंच असणार आहे. 2 आणखी 12 एका ठिकाणी, 2 आणि 12, 3 आणि 11 एका ठिकाणी, 3 आणखी 11, 3 आणि 11, 3 पॉईंट इथं आणि तिथंच पॉईंट असेल 11, 3 आणि 11 एका ठिकाणी. त्याच्यानंतर 4 आणि 10 एका ठिकाणी, 4 आणि 10, 4 नंबर इथं, 10 नंबर इथं. त्याच्यानंतर आहे 5 आणि 9, 5 नंबर इथं. त्याच्यानंतर 9 नंबर सुद्धा त्याच लोकेशनला, 5 आणि 9 एका ठिकाणी. त्याच्यानंतर 6 आणि 8 एका ठिकाणी असतील, 6 इथं, आणखी 8 नंबर, 6 आणि 8, 6 आणि 8. त्याच्यानंतर नंबर आहे 7, त्याच्यानंतर नंबर आहे 7. राहिले फक्त अपेक्स आणि बेसचा पॉईंट. हा आपला आहे इथला अपेक्सचा पॉईंट, टॉपचा पॉईंट, आणि हा इथला आहे बॉटमचा पॉईंट. कंट्रोल यस. 4, 10 आणि ओ डॅश हे एकाच ठिकाणी असतील. ठीक आहे. तर मी आता 1 ते 12 नंबरिंग टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा करून घेतलेलं आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये सुद्धा करून घेतलेलं आहे. ओ डॅश नंबरिंग सुद्धा आपण केलेलं आहे. कंट्रोल यस. आता सगळ्यात महत्वाचं, हे जे प्रोजेक्शन्स आहेत, ह्या प्रोजेक्शन्सनी काय केलेलं आहे बघा, इथं जो R20 असणारा जो काय कर्व सरफेस आहे, ह्या कर्व सरफेसला त्यानं काय केलेलं आहे, इंटरसेक्ट केलेलं आहे. ते जिथं जिथं इंटरसेक्ट केलेलं आहे तिथं आपण काय करू, डोनट कमांडचा उपयोग करून डॉट्स देऊ आणि त्याला नंबरिंग करू, आणि मग तेच पॉईंट आपण काय करू, पुन्हा लोकेट करू. तुम्ही डोनट कमांडचा उपयोग करतो. स्क्रीनवरती मी आता डोनट टाईप करतो, DONUT, डोनट. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर चला 1 घेतला मी. आणि आता जिथं जिथं लाईन्सने इंटरसेक्ट केलेलं आहे तिथे मी डोनट देतोय 1. त्याच्यानंतर इथं पॉईंट आहे 2, इथं आहे पॉईंट 3, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 5, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंट्रोल यस. सो 10 ठिकाणी ह्या जे काय व्हर्टिकल लाईन्स आहेत, ह्या व्हर्टिकल लाईन्सला ह्या कर्वेचरनं किंवा जो कट सरफेस केलेला आहे त्यानं इंटरसेक्ट केलेलं आहे. त्याला आता आपण लेबलिंग करून घेऊ, नाव देऊ त्याला आपण. पुन्हा मी टेक्स्ट कमांडमध्ये आलो, टेक्स्ट कमांडमध्ये येऊन इथं नाव देतो मी सिंगल लाईन टेक्स्ट. इथं नाव देतो हाईट 2.5, इनसाइड रोटेशन अँगल 0, कॅप्सला ऑन ठेवून ABCDEFGHI आणि J. सो 10 नावं लागतील आपल्याला. पुढे जाऊन आपल्याला सपोज डॅश लागत असेल तर मी आताच टाईप करून घेतो, A डॅश, B डॅश, C डॅश, D डॅश, E डॅश, F डॅश, G डॅश, H डॅश, I डॅश, J डॅश. त्याच्यानंतर आपल्याला लागतो O डॅश लागतो. त्याच्यानंतर ठीक आहे. सो एवढे नंबरिंग्स आपल्याला लागतात, लेबलिंग्स आपल्याला लागतात. दोनदा एंटर केलं मी, कंट्रोल यस. ठीक आहे. तर ABCDEF टिल J पर्यंत आपल्याला लागतात. आणखी इथं सुद्धा आपल्याला हे डॅशचा नंतर सुद्धा आपल्याला उपयोग करता येईल. मूव्ह कमांडचा उपयोग करून मी जस्ट त्यांना
थोडंसं मूव्ह करून ठेवतोय. कंट्रोल यस. ठीक आहे. आता हे नंबरिंग जिथं आहे तिथं आपण देऊन घेऊ ए पॉइंट. सो ए पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर बी पॉइंट नेक्स्ट टू बी पॉइंट इथं आहे. त्याच्यानंतर सी पॉइंट, सी पॉइंट, सी पॉइंट, सी पॉइंट इथं आहे. सॉरी, ए ए बी आणि सी इथं असेल, सी इथं असेल. त्याच्यानंतर डी पॉइंट, त्याच्यानंतर आहे डी पॉइंट, डी पॉइंट इथं. त्याच्यानंतर आहे ई पॉइंट, ई पॉइंट इथं. त्याच्यानंतर आहे एफ पॉइंट, एफ पॉइंट, एफ, एफ. त्याच्यानंतर आहे जी, जी. त्याच्यानंतर आहे एच. त्याच्यानंतर आहे आय, सॉरी. त्याच्यानंतर आहे पॉइंट आय. त्याच्यानंतर पॉइंट आय, आयला मी ड्रॅग करून घेतो आय. त्याच्यानंतर पॉइंट आहे जे. सो जे पॉइंट इथं असेल. कंट्रोल यस. सो ते जे 10 पॉइंट होते, ज्या 10 पॉइंट्सनी ह्या प्रोजेक्शन्स लाईनला कर्वने जिथे इंटरसेक्ट केलं, तर ते 10 पॉइंट आपण ए टू जे नावं देऊन घेतलेली आहे. कंट्रोल यस. आता सगळ्यात महत्वाचं, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी डिस्कस केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, जिथं मी बेसिकली जर लाईन ही ट्रू लाईन म्हणायची असेल आपल्याला, तर त्या ट्रू लाईनचा अपोजिट व्ह्यू मध्ये असणारी जे डायमेन्शन आहे ते जर अपॅरंट असेल, तर तो अपॅरंट व्ह्यू व्हर्टिकल प्लेनला पॅरलल हवा. बरोबर. तरच आपण काय म्हणू शकतो, त्या लाईनला ट्रू लाईन किंवा ट्रू लेंथ आहे असं म्हणू शकतो. अगोदरचा व्हिडिओ प्लीज रेफर करा, तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल तिथं मला नेमकं काय म्हणायचं. तर इथं जर बघितलं तर O7 आणि O1 ह्या दोन लाईन काय आहेत, ट्रू लाईन आहेत. कारण जर मी इथं O7, O7, O7 राईट क्लिक एंटर आणि O1, O1 राईट क्लिक एंटर. इथं जर मी O7 फ्रंट व्ह्यू मध्ये असणारा O7 आणि टॉप व्ह्यू मधनं असणारा O7 जर कम्पेअर केले, तर इथं टॉप व्ह्यू मध्ये असणारा O7 हा व्ह्यू हा पर्टिक्युलर व्हीपी ला काय आहे, पॅरलल आहे. सेम तसंच इथं असणारा O1 व्ह्यू हा व्हर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. त्यामुळं आपण O7 आणि O1 ह्या दोन्ही लाईन काय आहेत, ट्रू लाईन आहेत असं आपण म्हणू शकतो. पण O1 आणि O7 ह्या दोन लाईन सोडून ज्या काही बाकीच्या लाईन आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4 आणखी 5, त्या 5ही लाईन काय नाहीये, ट्रू लाईन नाही आहेत. कारण त्याचे करस्पॉन्डिंग व्ह्यू जर मी इथले बघितले, तर ते व्ह्यू काय नाहीये, व्हीपीला पॅरलल नाहीयेत. त्यामुळे ते जर पॅरलल नसतील, तर आपण त्या लाईन्सना ट्रू लाईन्स म्हणू शकत नाही. त्यामुळे डेव्हलपमेंट ड्रॉ करायच्या अगोदर आपल्याला अदर दॅन ए पॉइंट आणि जे पॉइंट, बाकीचे जे पॉइंट आहेत बी पासून आय पर्यंत, या पॉइंटचं ट्रू डायमेन्शन, ट्रू लेंथ आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. सो ते करण्यासाठी आपण काय करतो, बेसिकली अगोदरचा व्हिडिओ तुम्ही प्लीज रेफर करा, जास्त चांगलं कळेल तुम्हाला मी काय म्हणतो नेमकं. पण बेसिकली काय करतो, ती ट्रू डायमेन्शन लोकेट करण्यासाठी हे जे या कर्ववरती पॉइंट आहेत, बी सी डी या कर्ववरती पॉइंट आहेत, या पॉइंटचाच काय करतो आपण उपयोग करतो. आणि बेसिकली मी या पॉइंट मधून काय करतो बघा, आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. सो मी लाईन कमांड वरती आलो आणि मी आता अर्थ मोड ऑन करतो आणि ऑन करून ए पॉइंट आणि जे पॉइंटला काहीच प्रॉब्लेम नाही. अदर दॅन ए पॉइंट आणि जे पॉइंट आपल्याला बाकीचे पॉइंटचे ट्रू डायमेन्शन्स लोकेट करायचे आहेत. त्यामुळे मी इथं आलो, बी पॉइंट मधून मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. सी पॉइंट हा ए पॉइंट, हा बी पॉइंट, हा सी पॉइंट. सी पॉइंट मधून मी इकडं
लाईन काढून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, डी पॉईंट मधून इकडे काढून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ई पॉईंट मधून इकडं राईट क्लिक रिपीट लाईन, त्याच्यानंतर एफ पॉईंट मधून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, जी पॉईंट मधून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, त्याच्यानंतर एच पॉईंट मधून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, आय पॉईंट मधून इकडं राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, जे पॉईंट मधून काढायची काही गरज नाही. कंट्रोल यस. अननेसेसरी गोष्टी मी ट्रिम करून घेतो. इथं मी ट्रिम करून घेतो लाईन. कंट्रोल यस. ठीक आहे. पुन्हा मी आता डोनटचा उपयोग करतो जेणेकरून ते पॉईंट व्यवस्थित आयडेंटिफाय व्हावे. DONUT डोनट. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 1. सो पॉईंट आहे, त्याच्यानंतर हा पॉईंट आहे, हा पॉईंट बी होता, हा पॉईंट सी होता, हा पॉईंट डी होता, त्याच्यानंतर हा पॉईंट ई, त्याच्यानंतर हा पॉईंट एफ, त्याच्यानंतर हा पॉईंट जी, त्याच्यानंतर हा पॉईंट आहे एच, आणि एचच्या वरती पॉईंट आहे आय. एचच्या वरती पॉईंट आहे आय. कंट्रोल यस. ठीक आहे. तर मी आता हे जे पॉइंट्स लोकेट केलेले आहेत त्या पॉइंट्सना काय करतो, नावं देऊन घेतो. ए पॉईंट काय आणि ए डॅश पॉईंट काय एकच असेल, त्यामुळे इथं मी ए डॅश घेतला. सो ए डॅश पॉईंट अर्थ मोड बंद करा. सो ए डॅश पॉईंट सगळ्यात वरचा पॉईंट असेल. हा पॉईंट ए डॅश, त्याच्यानंतर पॉईंट आहे, थोडं ह्याला मी जवळ ठेवतो जेणेकरून मूव्ह करताना बरं पडेल. कंट्रोल यस. कंट्रोल यस. सो ए पॉईंट, ए डॅश पॉईंट इथं असेल, सगळ्यात वरचा पॉईंट असेल तो. ए पॉईंट काय ए डॅश पॉईंट काय एकच असणार आहे. समजत नसेल तर मी इथं लाईन कमांड मध्ये येऊन पुन्हा अर्थ मोड ऑन करून इथला ए पॉईंट इकडे प्रोजेक्ट करून घेतो. राईट क्लिक एंटर. तर तो जो पर्टिक्युलर पॉईंट असेल तो ही लाईन आणि ही लाईनच्या इंटरसेक्शन वरती असेल. हा मी डिलीट करतो पहिला डोनट. पुन्हा डोनट घेतो, DONUT डोनट. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 1, आणि हा पर्टिक्युलर पॉईंट म्हणजे काय असेल तो ए डॅश पॉईंट असेल. कंट्रोल यस. पुन्हा बी डॅश पॉईंट लोकेट करायचा आपल्याला. तर तो पॉईंट कुठं असेल, इकडून येणारी लाईन, ही लाईन आणि इथं इंटरसेक्शन वरती तो बी डॅश पॉईंट असेल. ठीक आहे. तो ए डॅश पॉईंट इथं असेल. पहिला असेल पॉईंट ए डॅश, त्याच्यानंतर पॉईंट असेल बी डॅश, त्याच्यानंतर हा असेल पॉईंट सी डॅश, ए डॅश, बी डॅश, सी डॅश, त्याच्यानंतर डी डॅश पॉईंट, हा पॉईंट असेल डी डॅश, त्याच्यानंतर पॉईंट असेल ई डॅश, हा पॉईंट असेल ई डॅश, त्याच्यानंतर पॉईंट आहे एफ डॅश, हा पॉईंट आहे एफ डॅश, त्याच्यानंतर आहे जी डॅश, त्याच्यानंतर आहे पॉईंट एच डॅश, एच पॉईंट कुठे आहे बघा, एच पॉईंट इथं आहे. आणखी पॉईंट आय पॉईंट इथं आहे. एच डॅशच्या वरती असेल तो पॉईंट, आणि त्याच्यानंतर आहे पॉईंट जे डॅश. सो जे पॉईंट काय आणि जे डॅश पॉईंट काय हे एकच असतील. सो जे डॅश जर मला लाईन काढायची असेल तर मी अर्थ मोड पुन्हा ऑन करतो. लाईन्स मध्ये येऊन हा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे हा मी हॉरिझॉन्टली इकडे प्रोजेक्ट करतो. राईट क्लिक एंटर, ट्रिम करतो त्याला. हे अननेसेसरी आहे, हे ट्रिम करतो, हेही ट्रिम करतो. तर आय डॅशच्या वरती असेल तो पॉईंट. पुन्हा मी डोनट कमांडमध्ये आलो. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 1, आणि तो पॉईंट कुठला असेल, जे डॅश पॉईंट असेल. कंट्रोल एक्स, कंट्रोल व्ही. सो आय डॅशच्या वरती इथं जे डॅश पॉईंट असेल. कंट्रोल यस. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मी काय करून घेतलेलं आहे, सगळे नंबरिंग मी देऊन घेतलेले आहेत.
आता इथं मी देताना ABCD अप टू जे दिलेलं आहे आणि इथं A डॅश टू अप टू जे डॅश नंबरिंग दिलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला ट्रू डायमेन्शन्स पाहिजेत. सो ट्रू डायमेन्शन्स पाहिजेत तर ही सगळी डायमेन्शन आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागतील. इथे डायमेन्शन मोजावी लागतील. तर बघा O टू A डॅशचं डायमेन्शन 12.5 आहे. त्याच्यानंतर O टू B डॅश आता मात्र ते आपल्याला व्यवस्थित घ्यावं लागेल. B डॅश पॉईंट कुठे आहे बघा, इथं B डॅश पॉईंट आहे. तर B डॅशचं डिस्टन्स असेल 12.75. व्यवस्थित बघा. डायमेन्शन्समध्ये येऊन पर्टिक्युलर हा पॉईंट टू बी डॅश. सो बी डॅशचा पॉईंट आहे हा 12.75. त्याच्यानंतर नेक्स्ट सी डॅशचा पॉईंट, हा पॉईंट टू सी डॅश पॉईंट. सी डॅश पॉईंट म्हणजे कुठं आहे, हा पर्टिक्युलर पॉईंट सी डॅश पॉईंट. सी डॅश पॉईंट, सी डॅश पॉईंट इथं आहे. सो सी डॅश पॉईंट, सी डॅश पॉईंट 13.67. त्याच्यानंतर डी डॅश साठी डी डॅश पॉईंट हा इथं आहे 15.59. त्याच्यानंतर नेक्स्ट ई डॅश पॉईंट, ई डॅश पॉईंट, ई डॅशचं डिस्टन्स आपल्याला बघायला लागेल इथून इतकं 20.02. त्याच्यानंतर पुन्हा एफ डॅशचं डिस्टन्स, एफ डॅशचं डिस्टन्स, एफ डॅशचं डिस्टन्स 36.87. त्याच्यानंतर पुन्हा जी डॅशचं डिस्टन्स, जी डॅशचं डिस्टन्स हे तर 59.41. त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर एच पॉईंट, एच पॉईंट इथं त्याचं डिस्टन्स आहे 54.04. त्याच्यानंतर एच झाला. त्याच्यानंतर पॉईंट आय आहे, आय पॉईंट हा एचच्या वरती आहे, त्याचं डिस्टन्स आहे 53.40. त्याच्यानंतर पुन्हा आपण लोकेट केला, आता आय लोकेट झाला. आता जेचं डिस्टन्स, सो जेचं डिस्टन्स 52.5. सो जेचं डिस्टन्स मी इकडे सुद्धा दाखवू शकतो किंवा इकडे सुद्धा दाखवू. सो जेचं हे डिस्टन्स किती आहे 52.5 आणि एचं डिस्टन्स आहे 12.5. ए काय आणि ए डॅश काय दोन्ही पॉईंट एकच आहेत. जे काय आणि जे डॅश काय दोन्ही पॉईंट सुद्धा एकच आहेत. कारण O7 आणि O1 या काय आहेत, ट्रू लाईन्स आहेत. ठीक आहे. तर इथं मी थोडंसं युटिलिटीजमध्ये येऊन पॉईंट स्टाईलमध्ये येऊन ही पॉईंट साईज थोडी कमी करतो. ओके, ठीक आहे, जेणेकरून ते अप्रोप्रिएट दिसेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, हे 1 to 12 नंबरिंग टॉफीमध्ये दाखवलेलं आहे. 1 to 12 नंबर आपण फ्रंट मध्ये बॉटम फेसला दाखवलेला आहे. ह्या प्रोजेक्शन्सनी या कर्वला जिथे इंटरसेक्ट केलेलं आहे, त्या इंटरसेक्ट जिथं झालेलं आहे तिथं आपण ए टू जे नंबरिंग केलेलं आहे. त्यातलं ए आणि जे हे ट्रू लाईन्स वरती आहेत आणि अदर दॅन ए आणि जे आपण काय केलेले आहेत, पॉईंट हे असे प्रोजेक्ट केलेले आहेत. कुठं प्रोजेक्ट केलेले आहेत, O7च्या लाईनवरती प्रोजेक्ट केलेले आहेत. आणि ही आपल्याकडे आता डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठीची लागणारी सगळी काय आहेत, डिस्टन्सेस आहेत. ठीक आहे. आता कोणची डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठी इथं आपल्याकडं हे डायमेन्शन सगळ्यात महत्वाचं मी घेतोय. O पॉईंट टू 7 पॉईंटचं डिस्टन्स किती आहे, 65 हे एवढं डिस्टन्स आहे. कंट्रोल यस. आता मी लाईन कमांडमध्ये आलो. लाईन कमांडमध्ये येऊन मी 65 डिस्टन्सची एक लाईन ड्रॉ करून घेतो. 65, राईट क्लिक एंटर, डायमेन्शन देतो त्याला मी. ही लाईन जी आहे, ह्या लाईनचं डायमेन्शन आहे 65. कंट्रोल यस, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. हा पॉईंट मी O म्हणतोय. आणखी हा इथला पॉईंट आहे 7. तर मी हे 7 नंबरिंग जे आहे ते कॉपी करतो. नंबरिंग आपल्याला पुन्हा लागणार आहे, त्यामुळे इथं आपण नंबरिंग देऊन घेतलेलं आहे. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, इथं नंबरिंग देऊन घेतो मी. हा नंबरिंग आहे 7, O7. अर्थ मोड बंद करतो. O7, कंट्रोल एस.
आणि आता आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा आपल्याला हे 1 ते 12 पॉइंट आणि इथं असणारे ए टू जे पॉइंट किंवा ए डॅश टू जे डॅश पॉइंट लोकेट करायचे आहे. सो तुम्ही कसे करणार लोकेट? तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डेव्हलपमेंट ड्रॉ करण्यासाठी इथं अँगल कॅल्क्युलेट करावा लागेल. तर अँगल मी कसा कॅल्क्युलेट करणार? कॅल्क्युलेटरमध्ये येतो मी. अँगल आपण असं कॅल्क्युलेट करतो 180 इंटू डायमीटर. याचा डायमीटर किती आहे त्यांनी दिलेला? डायमीटर आय होप त्यांनी 50 डायमीटर दिलेला आहे. तर मी 180 इंटू 50 डिवायडेड बाय ही लेंथ. ही इन्क्लाइंड असणारी लेंथ, स्लॅन्टिंग लेंथ ती आहे 65 इक्वल टू. सो 138.46 हा आपला काय असेल? अँगल असेल. 138.46. पुन्हा एकदा करून दाखवतो मी. इथं इथं ही जी लेंथ आहे, स्लॅन्टिंग लेंथ जी आहे ही आहे 65. ह्याचा डायमीटर जो आहे, डायमेन्शन्समध्ये येऊन ह्याचा डायमीटर जो आहे, सर्कलचा डायमीटर जो आहे, हा सर्कलचा डायमीटर आहे 50. कंट्रोल यस. सो 50 डायमीटर आहे, आणखी 65 ही स्लॅन्टिंग लेंथ आहे. तर मी अँगल कसं कॅल्क्युलेट करतोय? 180 इंटू डायमीटर 50 divided by slanting length 65. So 138.46. So रफली म्हणतो मी 138.50. सो मी 138.50 हा असा आपला अँगल असेल. ठीक आहे. सो 138.50 हा असा अँगल असेल. तर मी काय करतो? एक लाईन मला ड्रॉ करायची आहे. लाईन लाईन कमांडमध्ये येऊन लाईन मी ड्रॉ करतो इथून इकडं. तर बघा, आता हा जो मला अँगल 57 दिसतोय, ह्या 57 अँगलचा मी उपयोग करतो. मला इथं असणारा इन्क्लुडेड अँगल किती पाहिजेत? 138.50 पाहिजेत. तर मी 180 मधून तो मायनस करतो, जेणेकरून आपल्याला प्रॉपर अँगल मिळेल. सो 180 मायनस 138.50 किती? सो 41.5. सो मी लाईन कमांडमध्ये आलो. लाईन कमांडमध्ये येऊन इथून इकडं हे सुद्धा डायमेन्शन मला किती पाहिजे? 65 पाहिजे. आणखी हा अँगल किती पाहिजे? 41.5. 41.5. राईट क्लिक, एंटर. जर मी आता इथे येऊन काय केला? अँगल मेजर केला. सो हा ही लाईन टू ही लाईन यातला अँगल किती आहे? 138.50. ठीक आहे. हा अँगल मी कॅल्क्युलेट करून घेतलेला आहे. आता मी इथं असा एक कर्व क्रिएट करून घेतोय. त्यासाठी मी इथं आर्क कमांडमध्ये आलो. आर्क कमांडमध्ये येऊन सेंटर, स्टार्ट आणि एंडचा मी उपयोग करतोय. सेंटर आहे ओ पॉइंट, त्याच्यानंतर स्टार्ट पॉइंट हा घेतला मी, आणखी एंड पॉइंट मी हा घेतला. राईट क्लिक, कंट्रोल येस. तो हा पुन्हा एकदा दाखवतो मी आर्क कसा ड्रॉ केला. मी आर्क कमांडमध्ये सेंटर, स्टार्ट, एंड मध्ये आलो. सेंटरचा पॉइंट मला द्यायचा होता हा, त्याच्यानंतर स्टार्टचा पॉइंट मी बरोबर 65 डिस्टन्स वरती दिला आणि त्याच्यानंतर आर्क हा मी एंड पॉइंट म्हणून मी हा पॉइंट दिला. कंट्रोल येस. सो अशा पद्धतीने मी इथं काय करून घेतलेलं आहे? आर्क क्रिएट करून घेतलेला आहे. तर O7 मी इथं लाईन ही ड्रॉ करून घेतलेली आहे. हा, तर इथं जसा मी तो सर्कल इक्वल 12 भागात डिवाइड केलेला आहे, सेम तसं इथं सुद्धा ही जी काही डेव्हलप्ड सरफेस आहे, हा सुद्धा मला 12 भागात डिवाइड करून घ्यावा लागेल. सो ते करण्यासाठी मी काय करतो? 7 मी हे डिलीट करतो. आता हा पर्टिक्युलर आर्क मी सिलेक्ट करून डिवाइड कमांडचा मी उपयोग करून त्याला 12 भागात डिवाइड करतो. DIVIDE डिवाइड. सिलेक्ट ऑब्जेक्ट हा आणि नंबर ऑफ सेगमेंट्स किती करायचे आहेत? आपल्याला 12 सेगमेंट्स करायचे आहेत. कंट्रोल येस. ठीक आहे. आणि आता त्याचं नंबरिंग कुठलं असेल? हे 1 नंबर, त्याच्यानंतर हा असेल 2 नंबर, हा असेल 3 नंबर, हा असेल 4, त्याच्यानंतर हा असेल 5 नंबर,
त्याच्यानंतर हा असेल 6, त्याच्यानंतर 7 नंबर, नंबर 7. ओके, नंबर 7 डिलीट झाला आपल्याकडून चुकून. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, नंबर 7. त्याच्यानंतर नंबर 8, नंबर 8, नंबर 9, 9, 10, 11, 12 आणि बॅक टू 1. कंट्रोल सी, कंट्रोल नंबर 1 फक्त मी कॉपी करतो. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, 1, कंट्रोल यस. मी सगळ्या लाईन्स कनेक्ट करून घेतो आता. हा पॉईंट टू हा पॉईंट, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, टी टू ओ, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, 4 to O, right click enter, right click repeat line, 5 to O, right click enter, right click repeat line, 6 to O, right click enter, right click repeat line, 7 to O, 8 to O, 9 to O, सॉरी 9 to O, व्यवस्थित केअरफुली आपल्याला ड्रॉ करायला लागेल. राईट क्लिक लाईन कमांडमध्ये येऊन 9 to O, राईट क्लिक रिपीट लाईन, 10 to O, right click repeat line, 11 to O, 12 to O, right click enter, control S. ठीक. तर इथं टॉप व्ह्यू मध्ये जे काही आपल्याला सरफेसेस दिसणार आहेत ते मी इथं ते 12 सरफेसेस इथे काय करून घेतलेले आहेत, ड्रॉ करून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करावी लागेल, हे इथं जे आपण पॉइंट लोकेट केलेले आहेत, हे पॉइंट जे आपण लोकेट केलेले आहेत ए डॅश, बी डॅश, टिल जे डॅश, ते आपल्याला इथं लोकेट करायचे आहेत. इथं एक गोष्ट आपण ऑब्झर्व केली तर ए पॉइंट हा आपण म्हणजे कुठला पर्टिक्युलर पॉइंट कुठल्या लाईन वरती आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करावं लागेल. तर बघा, 1 नंबरची जी काही लाईन आहे, 1 नंबरच्या लाईन वरती आपण ए पॉइंट घेतलेला आहे. बी जो पॉइंट आहे तो बी पॉइंट हा 2 नंबरची लाईन आणि 12 नंबरच्या लाईन वरती आहे. सी पॉइंट आणि एच पॉइंट 3 आणि 11 वरती आहे. डी आणि जी पॉइंट 4 आणि 10 वरती आहे. ई आणि एफ पॉइंट 5 आणि 9 नंबरच्या लाईन वरती आहे. 6 आणि 8 नंबरच्या लाईन वरती कुठलाही पॉइंट नाही आहे. आणि त्याच्यानंतर आहे 7 नंबरची लाईन. ठीक आहे. सो 7 नंबरची लाईन. सो आपल्याला आता ए डॅश टू जे डॅश सगळे पॉइंट काय करायचे आहेत, लोकेट करायचे आहेत. तर आता मी इथं दिसणारे जे ए डॅश टू जे डॅश पॉइंट आहेत ते इथं लोकेट करतो. तर लोकेट करण्यासाठी मी आता काय करतो बघा, ए पॉइंट जो आहे किंवा जे पॉइंट जो आहे तो कशावरती आहे, O1 च्या लाईन वरती आहे आणि ए चं डिस्टन्स हे ओ पासून 12.5 आहे आणि जे चं डिस्टन्स हे ओ पासून किती आहे, 52.5 आहे. तर मी आर्क कमांडचा उपयोग करतो. पहिल्यांदा मी ए पॉइंट लोकेट करतो आणि आर्क कमांडमध्ये मी कुठल्या कमांडचा उपयोग करतोय, सेंटर स्टार्ट एंडचा उपयोग करतोय. सो सेंटर आहे हा, आणखी आर्कचं डिस्टन्स किती आहे आता, 12.5. सो 12.5 एंटर. आणखी आता मी आर्क इथं ड्रॉ करून घेतला. हा इथं आर्क ड्रॉ करून घेतला. सो O1 इकडे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे, त्यामुळे मी पुन्हा आर्क कमांड मध्ये आलो. आर्क कमांड मध्ये येऊन डिस्टन्स आपल्याला पाहिजे आहेत 12.5 एंटर आणि आर्क मी ड्रॉ करून घेतला इकडं. कंट्रोल यस. सो डायमेन्शन्स मध्ये येऊन बघा, हा पर्टिक्युलर पॉइंट टू हा पर्टिक्युलर पॉइंट, सॉरी, डायमेन्शन्स मध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉइंट टू हा पर्टिक्युलर पॉइंट 12.5 डिस्टन्स आहे आणि इथून ते इथं डिस्टन्स 12.5 आहे. कंट्रोल यस. तो हा मी पॉइंट लोकेट केला, पॉइंट ए डॅश. ठीक आहे. सो ए डॅश पॉइंट मी लोकेट केलेला आहे. त्याच्यानंतर आता मला पॉइंट लोकेट करायचा आहे
जे, बरोबर. सो जे पॉईंट लोकेट करायचा आहे, तो मी आता कसं करतो बघा. तर जर मी झेडएसचं डिस्टन्स ओ पासून बघितलं तर ते किती आहे? 52.5 आहे. तर मी पुन्हा आर्क कमांडमध्ये आलो. आर्क कमांडमध्ये येऊन हा सेंटर डिस्टन्स मला पाहिजे 52.5, एंटर, आणि मी इथून इकडं आर्क करून घेतला क्रिएट. पुन्हा आर्क कमांडमध्ये आलो मी. सेंटर पॉइंट हा, त्याच्यानंतर डिस्टन्स आहे 52.5, एंटर, आणि मी आर्क क्रिएट करून घेतला. कंट्रोल एस. सो डायमेन्शन्स मध्ये येऊन बघा, हा पर्टिक्युलर पॉइंट टू हा पर्टिक्युलर पॉइंट डिस्टन्स आहे 52.5, आणखी हा पर्टिक्युलर पॉइंट टू हा पर्टिक्युलर पॉइंट डिस्टन्स आहे 52.5. ठीक आहे. तर इथं असणारा पॉइंट आहे ए डॅश. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. सेम तसं इथं असणारा पॉइंट असेल ए डॅश, कंट्रोल एस. आणखी जे डॅश पॉइंट, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. इथं असणारा पॉइंट आहे जे डॅश, कंट्रोल व्ही. इथं असणारा पॉइंट आहे जे डॅश, कंट्रोल एस. तर ओ वन या लाईनवरती ए पॉइंट म्हणजेच ए डॅश पॉइंट आणि जे पॉइंट म्हणजे जे डॅश पॉइंट आपण काय केलेले आहेत? लोकेट केलेले आहेत. आता सेम तसं आपल्याला बी डॅश पॉइंट लोकेट करायचा आहे. सो बी डॅश पॉइंट, आता बघा इथं जर मी बी डॅश पॉइंट घेतला तर बी डॅश पॉइंट हा ओ टूच्या लाईनवरती पण आहे, ओ टूच्या लाईनवरती पण आहे, आणि ओ 12च्या लाईनवर पण आहे. बरोबर. ए पॉइंट मी कसा घेतला? ए पॉइंट मी ओ वनच्या लाईनवरती पण घेतला. बरोबर. बघा, ए डॅश पॉइंट मी ओ वनच्या लाईनवरती घेतला. आणखी जे डॅश पॉइंट मी ओ वनच्या लाईनवरती घेतला. सो ए पॉइंट आणि जे पॉइंट हे ओ वन वरती आहेत किंवा ओ सेवन वरती आहेत, आणि बी पॉइंट जो आहे, सो बी पॉइंट आणखी आय पॉइंट हा ओ टू आणि ओ 12 ह्या लाईनवरती असेल. इथं बघा, हा बी पॉइंट आणि इथं असणारा आय पॉइंट हे कुठल्या लाईनवरती आहेत? ओ टू आणि ओ 12 वरती आहेत. सो डिस्टन्स किती आहे ते? ओ बी डॅशचं डिस्टन्स किती आहे? ओ बी डॅशचं डिस्टन्स आहे 12.75. तर मला आता काय करावं लागेल? आर कमांडमध्ये मी आलो. सेंटरचं आणि कुठल्या लाईनवरती आहेत ते? ओ टू आणि ओ 12 वरती आहेत. त्यामुळे मी इथं आलो. सेंटर डिस्टन्स किती पकडायचं आहे मला? डिस्टन्स आहे 12.75. 12.75, सो 12.75, एंटर, आणि मी इथून इकडं असा आर्क क्रिएट करून घेतला. ठीक आहे. तर इथं बघा, डायमेन्शन्स मध्ये येऊन हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट यातलं डिस्टन्स आहे 12.75. तो मी आता ओ टूच्या लाईनवरती काढून घेतला. सेम मला तो आता काय करून घ्यावा लागेल? ओ टू आणि ओ 12च्या लाईनवरती काढून घ्यावा लागेल. ओ 12च्या लाईनवरती पण सेम आर्क 12.75चा. सो सेंटर हा, आणखी ओ 12ची लाईन 12.75, एंटर, आणि आर्क इथे क्रिएट होते आता. सो मोजून बघा, डायमेन्शन्स मध्ये जाऊन इथून इथपर्यंत हे डिस्टन्स किती आहे? 12.75. सो हा मी आता पॉइंट कुठला लोकेट केला? हा मी पॉइंट कुठला लोकेट केला आता? बी डॅश पॉइंट लोकेट केला. बी डॅश हा पॉइंट लोकेट झालेला आहे. बी डॅश हा इथला पॉइंट आहे बी डॅश. ठीक आहे. सो बी डॅश पॉइंट हा ओ टू वरती पण आहे आणि ओ 12 वरती पण आहे. तुम्ही बी डॅश ओ टू वरती लोकेट केला. आता सेम त्याला मी काय करतो? ओ 12 वरती लोकेट करतो. सो बी टू, बी डॅश पॉइंट, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, ओ 12 वरती. सो ओ 12 वरती आपण आर्क काढून घेतलेला आहे. हा पॉइंट आहे बी डॅश, कंट्रोल एस. सो अशा पद्धतीनं जसं मी आता ए डॅश आणि बी डॅश लोकेट केला, तसं आपल्याला ए डॅश, बी डॅश, सी डॅश, टी डॅश, ई डॅश, एफ डॅश, जी डॅश टिल जे डॅश, ए डॅश टू जे डॅश, जे सगळे पॉइंट मी इथं लोकेट केलेले आहेत, ते सगळे आपल्याला काय करावे लागतील? इथं लोकेट करावे लागतील. तसे आर्क घेऊन, जसे आता मी ए डॅश आणि बी डॅश साठी आर्क दाखवले, तसे सी डॅश पासून जे डॅश पर्यंत आपल्याला सगळे तसे त्या त्या डिस्टन्सचे काय करावे लागतील? इथं पॉइंट लोकेट करावे लागतील त्या त्या लाईन्स वरती. म्हणजे जर मी इथं बघितलं तर बी पॉइंट आणि आय पॉइंट हे ओ टू आणि ओ 12 लाईन वरती आहे.
त्याच्यानंतर सी पॉइंट आणि एच पॉइंट हा O3 आणि O11 वरती आहे. डी पॉइंट आणि जी पॉइंट हा O4, O10 लाईन वरती आहे. ई पॉइंट आणि एफ पॉइंट हा O5, O9 लाईन वरती आहे. O6 आणि O8 लाईन वरती काहीही नसणार आहे. O6 आणि O8 लाईन वरती काही नसणार आहे. कारण हा पर्टिक्युलर कर्व हा O6 किंवा O8 च्या लाईनला कुठेही काय होत नाही, इंटरसेक्ट होत नाही. त्यामुळे O6 आणि O8 वरती कुठलाही पॉइंट नसणार आहे. ठीक आहे. आणि सेम तसं काय असेल O7 च्या बाबतीत असेल. सो O7 ला सुद्धा तो कुठेही कर्व कट नाहीये. त्यामुळे पर्टिक्युलर O7 आणि O6, O7 आणि O8 ह्या 3 लाईन म्हणतो मी. O6, O7 आणि O8 या तिन्ही लाईनवरती कुठल्याही प्रकारचा पॉइंट नसेल. 5 आणि 9 नंबरच्या लाईनवरती 2 पॉइंट असतील. 4 आणि 10 नंबरच्या लाईनवरती 2 पॉइंट असतील. 3 आणि 11 नंबरच्या लाईनवरती 2 पॉइंट असतील. 2 आणि 12 नंबरच्या लाईनवरती 2 पॉइंट असतील. So अशा पद्धतीनं हे इथले डिस्टन्सेस घेऊन आपल्याला काय करावं लागतील, इथे सगळे ते पॉइंट ड्रॉ करावे लागतील, लोकेट करावे लागतील. आणि ते लोकेट केल्यानंतर मग बघा, इथं जर मी ते सगळे तसे पॉइंट लोकेट केले, मी ऑलरेडी हे करून ठेवलेलं आहे ड्रॉइंग. सगळे पॉइंट मी जर ते तसे कनेक्ट केले, ए डॅश, बी डॅश, सी डॅश, डी डॅश, ई डॅश, एफ डॅश, जी डॅश, एच डॅश, आय डॅश आणि जे डॅश, ते तुम्हाला म्हटलं की मी O2 आणि O12च्या लाईनवरती पॉइंट आहे बी डॅश आणि आय डॅश. बी डॅश आणि आय डॅश, बी डॅश आणि आय डॅश हा O2 वरती पण आहे, O12 वरती पण आहे. त्याच्यानंतर सी डॅश पर्टिक्युलर पॉइंट, सी डॅश पर्टिक्युलर पॉइंट ओ सी डॅश आणि एच डॅश O3 वरती पण आहे आणि O11 वरती पण आहे. त्याच्यानंतर ओ डी डॅश आणि जी डॅश पॉइंट हा O4 वरती पण आहे, आणखी O10 वरती पण आहे. त्याच्यानंतर ई डॅश आणि एफ डॅश हा O5 वरती पण आहे, आणखी O9 वरती पण आहे. बरोबर. आणि जसं म्हटलं मी 6 नंबरची लाईन, 7 नंबरची लाईन आणि 8 नंबरच्या लाईन वरती कुठल्याही प्रकारचा पॉइंट नाहीये. ह्या 3 लाईन सोडून बाकीच्या प्रत्येक लाईन वरती इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. तो इंटरसेक्टिंग पॉइंट तुम्हाला तसं काय करावं लागेल, लोकेट करावा लागेल. आणि तो लोकेट केल्यानंतर मग काय करावं लागेल तुम्हाला, स्प्लाइन या कमांडचा उपयोग करावा लागेल. मी जस्ट इथं करून दाखवतो. स्प्लाइन कमांडचा उपयोग कसा करायचा, हे ऑलरेडी मी कर्व काढलेला आहे, तो मी डिलीट करतो. इथं असे तुम्ही आर्क सगळे ड्रॉ करून घेतलेले असतील, त्याला तुम्ही ए डॅश टू जे डॅश नंबरिंग करून घेतलेलं असेल. आणि आता मग तुम्ही काय कराल, स्प्लाइन कमांडचा उपयोग कराल. SPLIN स्प्लाइन उपयोग केल्यानंतर मग ते पॉइंट काय कराल, तुम्ही कनेक्ट कराल. कुठले पॉइंट कनेक्ट कराल, ते तुम्ही नंबरिंग केलेले आहे. ए डॅश, बी डॅश, सी डॅश, केअरफुली करा. सी डॅश, त्याच्यानंतर आहे डी डॅश, त्याच्यानंतर आहे ई डॅश, त्याच्यानंतर आहे एफ डॅश, त्याच्यानंतर आहे जी डॅश, त्याच्यानंतर एच डॅश, त्याच्यानंतर आय डॅश, त्याच्यानंतर जे डॅश. हा, असे सगळे पॉइंट तुम्ही काय कराल, कनेक्ट कराल. आणि कनेक्ट करून राईट क्लिक करा आणि क्लोज म्हणा. ठीक आहे. तर तो एक क्लोज कर्व काय होईल, तिथे क्रिएट होईल. आणि तो क्रिएट झाल्यानंतर मग हा अननेसेसरी पोर्शन आहे तो डिलीट करा. अननेसेसरी जो कर्व तिथे क्रिएट झालेला आहे तो डिलीट करा. ठीक आहे. तर इथं आता बघा, इथं आपल्याला तो आता शेप जो काय आहे, आपण कर्व क्रिएट केलेला आहे, पॉइंट कनेक्ट केलेला आहे, स्प्लाइन कमांडचा उपयोग करून तो दिसतोय. आणि त्याला येऊन नंतर मग मी त्याला ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. ठीक आहे. सो इथं सुद्धा तुम्हाला तसे पॉइंट कनेक्ट करावे लागतील. आणि इथं सुद्धा तसे तुम्हाला पॉइंट काय करावं लागतील, कनेक्ट करावे लागतील. ठीक आहे. तर इथं मी ऑलरेडी ती प्रोसिजर करून, कारण की ते खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप केअरफुली ते प्रॉब्लेम घ्यावे लागतात आणि त्याला खूप वेळ लागेल. त्यामुळे मी इथं ऑलरेडी ती प्रोसिजर सगळी केलेली आहे. तर एक जस्ट तुम्हाला आयडिया मी दिली इथं, की ते तुम्ही कर्व कसे काढाल, डायमेन्शन्स कसे घ्याल. हां, सो त्या डायमेन्शन्सनुसार ते पॉइंट लोकेट कराल तुम्ही इथं. आणि इथं सुद्धा तुम्ही ते तसे पॉइंट लोकेट कराल आणि फायनली मग तुम्हाला ही अशी इथं डेव्हलपमेंट दिसेल. ठीक आहे. सो थोडासा हा काय म्हणतात, कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे. आणखी खूप केअरफुली तुम्हाला पॉइंट्स लोकेट करावे लागतील, डिस्टन्सेस लोकेट करावे लागतील. हां.
आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथं हे लेयर्स जे काय आहेत ते जर तुम्ही क्रिएट करून ठेवलेले असतील तर गोष्टी सोप्या होतील. नंबरिंग बऱ्याचदा तुम्हाला करावं लागतं. त्यामुळं प्रत्येक वेळी टेक्स्ट कमांडचा उपयोग करून नंबरिंग देत बसण्यापेक्षा नंबरिंग एकाच वेळी कुठेतरी असं बनवून ठेवा. कंट्रोल सी, कंट्रोल व्ही करून मग त्याच्या कॉपी क्रिएट करा आणि मग त्याला तुम्ही ड्रॅग करून तुम्हाला ज्या लोकेशनला त्याला ड्रॅग करायचं आहे, तिथं तुम्ही त्याला घेऊन जाऊन प्लेस करू शकता. जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. ठीक आहे. तर आय होप हा प्रॉब्लेम मी अतिशय सोप्या पद्धतीनं आणि खूप डिटेल पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला समजला असेल. समजला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. थँक यू.